अगं दीदू, तुला माहितीये आज मला तुझी इतकी आठवण आली म्हणजे खूपच आठवण आली. का ग? असं तुझी मैत्रीण येणार होती ना, तरी तुला माझी आठवण आली? अगं सोनू तर आली, पण तिने खूप बोर केलं खेळताना. म्हणजे तिने बोर नाही केलं, आईने केलं. आईने का बोर केलं तुला? अगं तुला माहितीये आज आहे ना, आई मला ना सोनू सारखा लेगोचा सेट आणणार होती आणि तो खेळायला मी सोनूला पण बोलवलं, पण आईने आणलाच नाही. पण तुला माहितीये का, आईने एकदम भारी आयडिया काढली. म्हणजे तिने तिच्या स्टाईल मध्ये ना असं घराचं मॉडेलच उभं केलं. म्हणजे त्या आईस्क्रीम स्टिक्स, परत त्या ज्या माचीसच्या काड्या असतात ना, त्याच्यापासून तिने इतकं मस्त मॉडेल बनवलं ना घराचं, आणि आम्हाला त्याबरोबर खेळायला पण लावलं. आई नेहमी असंच करते, आणणार म्हणते आणि आणतच नाही. आईने लेगो सेट नाही घेऊन दिला ना तुझ्यासाठी, तुझी दीदू घेऊन दे, कारण ती पण आता पैसे कमवते. ऐक, तुला कधीही काहीही लागलं ना, तुझ्या दीदूला सांग. तुझी दीदू तुझे सगळे हट्ट पुरवेल. तू खरंच आणशील माझ्यासाठी लेगोचा सेट? हो, खरंच. थँक्यू. And I love you so much. I miss you so much. Love you too. Bye. Bye. काय का चेहरा का पाडलास असा? कुहूबद्दल वाईट वाटतंय. मी तिला म्हटलं की तुझ्यासाठी लेगो सेट घेऊन येते, पण आज पार्लरमध्ये ना एवढा बिझनेस झाला नाही आणि उद्या डिलिव्हरीचे पैसे पण द्यायचे होते. म्हणून जेनीला मीच म्हटलं की कुहूला मी समजावते. काही केल्यानं तो विचारच डोक्यातनं जात नाहीये माझ्या. कुहू लहान आहे, लहान मुलांच्या गोष्टी कुठे मनावर घेतेस? उद्या सकाळपर्यंत विसरून जाईल सगळं. तसं नाही हो, मला ना वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते. खरं सांगू का, मयूच्या पार्लरमुळे ना माझ्या बिझनेसवर परिणाम झाला. त्यामुळे मला कुहूला लेगो सेट आणता आला नाही. एका मुलीमुळे आज माझी दुसरी मुलगी नाराज झाली. अश्विनी, तू खूप जास्त विचार करतेस. नको विचार करू. चल, मी झोपायला जातोय, तू पण आवर आणि ये पटकन. मयुरीचं पार्लर चांगलं चाललंय ही गोष्ट छानच आहे, पण म्हणून मला माझ्या बिझनेसचं नुकसान करता येणार नाही. आणि मला या बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर पूर्वी इतकेच क्लायंट लागतील, आणि मग त्यासाठी जेनी म्हणते तशी मला मयूशी स्पर्धा करावी लागेल. पप्पा या ना लवकर. आलो 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 बेटा, आलो. येस. पप्पा तुम्ही मला एक स्टोरी सांगा ना. कोणती सांगू? मम्मी सांगते ती. ती स्टोरी मला नाही येत. हे बघ, मी तुला ना स्नो क्वीन वाली गोष्ट सांगतो, तुला खूप आवडेल. नाही, मम्मा सांगते ती स्टोरी मला पाहिजे. प्लीज बोलवा ना तिला. हे बघ, मम्मी आता आपल्या सोबत राहत नाही ना, मग ती सारखी सारखी कशी येईल? काल आली होती ना बेटा, काल तुला ताप आला होता ना, म्हणून मम्मी आली होती. पप्पा मला आज पण बरं वाटत नाहीये. अरे म्हणून तर ह्या गोळ्या आणल्यात डॉक्टरकडून आपण. त्या घेतल्यास ना की लगेच तुला बरं वाटेल. चल पप्पा प्लीज बोलवा ना तिला, ती येईल, मला औषध देईल आणि मी खूप बरं होईल. प्लीज बोलवा ना तिला. संजू, तू हे औषध घे आणि झोप. बरं व्हायचंय ना आपल्याला. चल. नकोय मला हे औषध. जर मी हे घेतलं आणि मग मी बरं झालं तर मग मम्मी परत कधी येणारच नाही. तुम्ही तिला इकडे बोलवा आणि सांगा की इकडेच झोप. आपण आधी कसं झोपायचो तसं. पप्पा लावा ना तिला फोन. संजू, माझ्याकडे एक आयडिया आहे. हे बघ, तू हे औषध घे, म्हणजे उद्या सकाळी तू बरा होशील, आणि तू बरा झालास ना की आपण मम्मीला भेटायला जाऊया. म्हणजे तुला फ्रायडे पर्यंत वाट बघायची गरजच लागणार नाही. चालेल? गुड बॉय. येस. हा. अरे वा वा वा, काय गमगमाट सुटलाय. उकडीचे मोदक, अमेझिंग. काय? नका खाऊ आता. अच्छा, म्हणजे माझ्यासाठी नाही केलेत, कुहूसाठी केलेत वाटतं. अच्छा, म्हणजे अजून रुसलायत का ताई? चला, मोदक बघून खुश होईल. हे पण मला सांग, हे उकडीचे मोदक नाही आवडत ना एवढे कुहूला?
कुहूचं असं काही नाहीये, तिला गोडाचं काही आवडतो अहो. मुलींच्या बाबतीत ना एकदम 6 मारतेस तू. माझ्याच बाबतीत जरा माती करतेस. तसं नाही. खाऊ? नाही नको. एक फ्रीचा सल्ला देतो. तूप कढवलंय मी. ते नाही का तूप कढवले. तू जेवढ्या मुलींना तुझ्या ओळखतेस ना छान, तितकंच छान मी तुला ओळखतो. सो एक मस्त सल्ला देतो. उकडीच्या मोदक बरोबर अजून एक पदार्थ बनवूनच टाक. कोणता? सरप्राईज. पुरणपोळी. पुरणपोळी आणि मोदक सुद्धा कुहूला आवडतात ना, म्हणून केलेत. आई, पुरणपोळी आणि उकडीचे मोदक माझ्या आवडीचे नाहीयेत. उकडीचे मोदक संजूला आवडतात आणि पुरणपोळी दिदूला. तू बोलतेस ते खरं आहे, पण तूही आवडीने खातेस ना. पण त्यांना जास्त आवडतात. आई, तुला हे पण माहित नाही की माझी फेवरेट डिश कोणती आहे? तसं नाही ग बाळा. हे बघ, तुझी आवडती डिश ना आपण संध्याकाळी करूया, चालेल? आता हे खाशील? कुहू, आईने एवढं सकाळी उठून केलंय की नाही, मग कुहूडी खाणार नाही का? म्हणजे हे वाया जाऊ नये म्हणून ते मी खायचं. त्यापेक्षा ज्यांना आवडतं त्यांना पार्सल कर ना. अगं, दिदूला पुरणपोळी पार्सल कर. नकोय मला. ये मयू. मी ना पुरणपोळी देते तुम्हाला दोघींना. हा, आई नकोय मला. मी इथे कुहूला भेटायला आली. तुला लेगो सेट हवा होता ना, बघ आवडतोय का? किती छान आहे. दिदू, थँक्यू. मला हे खूप आवडलं. आय लव्ह यू दीदी. थँक्यू सो मच. लव्ह यू टू कुहू. तुला माहितीये का, तुझी दिदू ना आता कमवते आणि तुझा आनंद तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तुला कधीही काही लागलं ना, तरी तू तुझ्या दिदूला सांग. हा, ती तुला घेऊन देईल. जरा आत येता का? आवडला तुला? खूप 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 आवडला. थँक्यू दिदू. तुला माहितीये, आता मी ना माझ्या सगळ्या फ्रेंड्सला बोलवणार आणि त्यांच्यासोबत खेळणार. मयुरी आली, आपण आत का आलोय? आपण आताच थांबूया, म्हणजे त्या दोघींना मोकळेपणाने बोलता येईल. आई वडिलांसमोर का नाही बोलणार मोकळेपणाने? तसं नाही हो. ती आली आणि मी तिच्या समोर असली असती तर ती जास्त वेळ थांबली नसते, म्हणून मी आत निघून आले. एक मिनिट. आपल्या मुलींमध्ये किती छान बॉन्डिंग आहे ना. तुझ्यामुळे. उगाच सगळ्या गोष्टींचं श्रेय ना तुम्ही मला नका देऊ. अरे, सिंगल हँडेडली वाढवलंस त्यांना, म्हणून थँक्यू म्हणतोय. उलट मीच तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. तुम्ही आज सकाळी मला पुरणपोळी करायची आयडिया दिली आणि नेमकी मयू घरी आली आणि मला खात्री आहे ती पुरणपोळी ना नक्की खाईल. पण त्यासाठी वाढावं लागेल ना. पुरणपोळी स्वतःहून जाणार नाही. मी आले. जा दे तिला. वाढते अहो. तिला ना आणि भरपूर तूप देते पुरणपोळीवर. तिला तशी पुरणपोळी खायला खूप आवडते. नाही नको, तुम्हीच जाऊन वाढता का तिला? का? मी का? तू दे ना. मी वाढायला गेले तर कदाचित खाणार नाही ना, म्हणून. काय झालं? काही नाही, खूप आनंदात आहे मी आज. मयू घरी आली आहे ना. कितीतरी दिवसांनी आपलं कुटुंब अगदी पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला.
देऊन येतो ना तर न खातात जाईल. तू सांगत होती ना इतकी बडबड करू नकोस. लागला ना ठसका. पाणी पी सावकाश. ओके हे तूच ठेव, मी जाते लेगो खेळायला. पटकन ये बाहेर. मयू, असं अर्धवट खाणं थांबवू नको बाळा. तुला माहिती, आज सकाळी जेव्हा मी कुकरला डाळ लावली ना तेव्हा सारखी तुझी आठवण येत होती. असं वाटत होतं की यातला एखादा मोदक किंवा एखादी पुरणपोळी माझ्या मयूने खावी म्हणून. आणि मग माझी मयू ही पुरणपोळी खाते. हे बघ, आपल्यात कितीही मतभेद झाले, कितीही वाद झाले, एकमेकींचा खूप राग आला, असं वाटलं ना की तोंडही बघू नये, तरी पण आपल्या दोघींमध्ये असलेलं नातं नाही बदलणार ना. तू माझ्या जवळ असलीस काय किंवा लांब राहायला गेलीस काय, मी तुझी आईच राहणार आहे आणि तू माझी मुलगी. तुला असं वाटलं असेल की तू पार्लर सुरू केलंयस, माझ्याशी स्पर्धा करते म्हणून मला तुझा राग आला असेल. तसं नाहीये बाळा, मला ना तुझा राग कधीच येणार नाही, कारण तू आता जे काही करते ते चांगलंच करते, काहीतरी शिकायचा प्रयत्न करते. पण मग हे सगळं करताना ना एक गोष्ट लक्षात ठेव. हे बघ, तुझ्या आजूबाजूला आता ना बरीच लोक असतील, तुला काही सांगतील करायला, पण जे काय करायचं ना ते विचार करून कर. मी शिल्पीबद्दल बोलते. आई, झालं का तुझं सुरू परत? हे करू नको, ते करू नको, लेक्चरबाजी सुरू झाली ना. तू काय फक्त चान्सेस शोधत असते का मयू माझं कधी ऐकते आणि मी त्याचा कधी फायदा घेते म्हणून? बरोबर बोललीस. आता मी तुझ्या जवळ असेन, लांब असेन किंवा जगाच्या ना कुठच्याही कोपऱ्यात असेल, आपलं नातं नाही बदलणार आहे. मी तुझी मुलगी आणि तू माझी आईच राहणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की तू रिमोट कंट्रोल सारखी मला कायम कंट्रोल करत राहशील. मयू, 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 मयू ऐक ना बाळा. मयू, मस्त. आधी ओरडायचं माझी मुलगी मला सोडून गेली, माझ्यापासून लांब गेली, मला तिची आठवण येते, आणि आता ती परत आली तर माती करायची. तुला ना अश्विनी सवय झालीये सगळ्यांवर आरोप लावायची. हा प्रॉब्लेम कोणामुळे झाला? शिल्पीमुळे झाला. तो प्रॉब्लेम कोणामुळे झाला? श्रेयसमुळे झाला. स्वतः किती माती करायची ते बघायचं नाही. आणि ती शिल्पी, तिच्यावर तर इतक्या आळ घेतेस तू की आता तुला सवय झाली आहे आणि सगळे आरोप तू तिच्यावरच लावते. काय करू म्हणजे ही सगळी लोक माझ्यावर विश्वास ठेवतील? शिल्पीच्या संगतीत मयुरी नाही नाही. आणि तुम्हाला जर शिल्पी चांगलीच वाटत राहिली तर मयुरीच्या सेफ्टीसाठी जे काही करावं लागेल ते मलाच करावं लागेल.
तोंडावरती मॅच आली आहे, एवढी सगळी कामं पडली, मला कळत नाही की आता एवढे कामं कसे होणार. एक तर सगळे पोरं दुसऱ्या कामाला आहे. ती आपल्या सोसायटीची माईक सिस्टीम आहे ना, ती बंद पडली, ती रिपेअरला टाकली. सगळ्यात आधी ती कलेक्ट करूया, त्याच्यानंतर स्नॅक्सची ऑर्डर प्लेस करूया, त्याच्यानंतर जे 6 आणि 4चे बोर्ड आहे ना, मी ते पीटरला पिक करायला सांगितले. त्याच्यानंतर मुकुलला आहे ना, पाण्याच्या बाटल्या पिक करायला सांगितलंय. काका एवढे काम आपले एवढ्या काका काका काय होतंय? बरं वाटत नाही का? काका श्वास घे. मी थांबा, मी पाणी आणतो. अरे नको पांड्या, बरं वाटेल मला, बरं वाटेल. काका काय झालंय? जास्त त्रास होतोय का? थांबा, मी डॉक्टरांना फोन लावतो आणि श्रेयसला पण बोलावून घेतो. नको कुणाला बोलू, ऐक माझं. पहिल्यांदा होत नाही मला, बरेचदा झालंय. जेवणावर इच्छा नाही, काही प्यायची इच्छा होत नाही, अस्वस्थ वाटतं. काका जास्त त्रास होतो का? मी म्हणतो ना आपण डॉक्टरांकडे जाऊ, मी रिक्षा बोलवतो. अरे नको रे, बरं वाटेल. आपल्याला आधी ते काम उरकून घ्यायचं आहे. खरं तर मला विश्रांतीची फार गरज वाटते, पण चल काम उरकूया, नंतर आराम करू. अजिबात नाही. तुम्ही आता काय म्हणालात, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, तुम्ही घरी जा आणि आराम करा. काम आपण नंतर बघू. आणि आता बरं वाटतंय मला, आधी काम आटपून घेऊया, नक्की. मग विश्रांतीच आहे मला. नक्की. हाती घेतलेलं काम कधी पूर्ण करायचं पांड्या. पाणी देऊ काका? नाही नाही, शिल्पी, परवाच्या मीटिंग मध्ये जे तू प्रेझेंटेशन करणार आहेस, तो त्याच्यात एखादी युज्ड केस तू वापरू शकशील का किंवा एक्सप्लेन करू शकशील का? म्हणजे त्यांनी क्लायंट वरती इम्पॅक्ट चांगला पडतो. अरे हो, पण लास्ट टाइम मी तुला हे बोलले तर तू नको म्हणालास, कारण त्याची लेंथ खूप वाढतीये म्हणून. बाबांनी तुझं प्रेझेंटेशन बघितलं अँड ही ऍब्सोल्युटली लव्ड इट अँड ही हॅज डिसाइडेड की तू आता मार्केटिंग टीम लीड करणार आहेस. त्यांना तुझ्यात खूप पोटेन्शियल दिसतंय. सिरियसली? सो आता खूप लवकर तुझं प्रमोशन होणार आहे. ओ माय गॉड, खूप भारी आहे. थँक्यू, सांग प्लीज त्यांना. एक मिनिट. तुला घ्यायचा असेल तर घे तू फोन, मी बाहेर थांबतो. तुला प्रिव्हसी हवी असेल तर. नाही, प्रत्येक वेळी फोनला त्याचा आन्सर केलं पाहिजे असं काही नाही. थँक्यू सो मच शिल्पी. तू बाकी सगळ्यांपेक्षा मला इम्पॉर्टन्स देतेस हे बघून मला खूप छान वाटलं. खूप. ऐक ना, तुझ्या उपम्यावर शेव घालायला विसरले. ओट्यावर ठेवली, ती जाऊन घे हवी असेल. आई राहू दे, तुझ्या हाताचा उपमा आहे ना, बिना शेवचा पण असा एकदम मस्त लागतो. तुमची क्रिकेटची प्रॅक्टिस आहे ना, उन्हात असेल त्यामुळे ग्लुकोजचं पाणी मी फ्रीजमध्ये ठेवलंय करून. जाते वेळी न विसरता बॉटल आणि हा नॅपकिन आहे, आणा परत. बोल जेन. बरं, एक काम कर, त्यात तू थोडासा मध घाल आणि हा मिक्स कर, पण एका साईडलाच ढवळ. हां, डिरेक्शन एका साईडचंच ठेव. बाबा, आपण आईचा पोट खूपच खराब केलाय. मी उगाच चिडलो ना, तिच्यावर ओरडलो. दिदू पण रागावून गेली. मी निघून गेलो रागवून. मी पण लेगोच्या सेटसाठी खूप हट्ट केला. मग आता काय करायचं? आईचा मूड तर चांगलं करावंच लागेल. एक आयडिया देतो. 10 मिनिटात येतेच मी लगेच. हां, बाय बाय. हो, तुला माहितीये का, अशी छान पुरणपोळी कोणालाच येत नाही या दुनियेत बनवता. म्हणजे चांगल्या चांगल्या हॉटेल्समध्ये पण मिळत नाही अशी. फक्त तुझ्या आईला येते बनवता, माहितीये का? मग बाबा, तुम्ही उकडीचे मोदक खाऊन बघितलेत का? किती सॉफ्ट झालेत ते. तू मला सांगतेस एका घासात एक खाऊ शकतो मी. लुसलुशीत आणि मऊ पुरणपोळी आहे, मस्त पूर्ण खाऊन टाक. समजला? तुझी आई या जगातली बेस्ट शेफ आहे, माहितीये का तुला? पुरे झाला दोघांचा अभिनय. दोघांनाही अभिनय करणं जमत नाहीये. चला, जे केलंय ते खाऊन घ्या, म्हणजे माझ्या कष्टाचं चीज होईल.
काय ग? आई सॉरी, मला तुझा मूड ऑफ नव्हता करायचा. मला पुरणाची पोळी आणि उकडीचे मोदक खायला पाहिजे होते ना, आणि मी लेगोच्या सेट साठी जरा जास्तच हट्ट केला. सॉरी. गुणी पिल्लू आहे माझं. आई मी पण सॉरी. चल आता पुरणपोळी खाऊन घे.